लेकराच्या पक्का लक्षात आलं काय की माझ्यापेक्षा माझ्या बापाला माझ्या आईची भाषा नीट नेटकी कळती. जगद्गुरु तुकोबारायाच्या लक्षात हेच आलं, माझा हे भोळा बाप आणि घेतो ताप हरवणी. विठ्ठल बाप आहे, कृष्ण बाप आहे, राम बाप आहे, शिव बाप आहे. बापाला लेकराची भाषा लवकर कळत नाही, आईची भाषा कळते, त्याच्या बायकोची भाषा त्याला कळते. म्हणून महाराष्ट्रातले संत काकड आरती करत असताना पहाटच्या प्रसंगाला कोणाची प्रार्थना करतायत? पाय लक्ष्मीचे हाती म्हणा, ब्रह्मांडाच्या नायकाचे पाय तिच्या हातात, तुमच्या काय हातात? नॅपकिन, दस्ती, रुमाल, टोपी, डायरी, पेन, मोबाईल, बिड्याचा कट्टा. आपल्या हातात काय? सूर्यछाप, गायछाप आणि तंबाखू, एवढंच आपल्या हातात. हातात सगळं त्यांच्याच आहे. राष्ट्रपती तीच, सभापती तीच, ACP तीच, DCP तीच, कमिशनर तीच. केरळची पोरगी महाराष्ट्रात कोण्या तरी जिल्ह्याला कलेक्टर येते आणि महाराष्ट्रातलं आपलं मराठी पोरग म्हणते मॅडम चहा न काय. गुटके कोण तोंड सडले आपले. पुरी शिकायला लागल्या, वैमानिक व्हायला लागल्या, कलेक्टर व्हायला लागल्या, त्या तिन्ही दलात प्रमुख पदाधिकारी व्हायला लागल्या, शिक्षिका व्हायला लागल्या. पोरांचं काय? आपल्या हातात काय? आता दृष्टांत देतो, दुसरा दृष्टांत, म्हणजे यांना सगळ्याला ते स्वच्छ कळेल. सायकलला चाकं किती? सायकल 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 विसरलात का तुम्ही? कारण मोटरसायकल निघाल्या, 4 चाकी निघाल्या, लोक श्रीमंत झाले, कमी काळात जास्त पैसा आला, डेव्हलपमेंट व्हायला लागली, भाव वाढले, लोक करते धरते झाले. सायकलला चाकं किती? हे जवळचे तरी बोला, टावर खाली रेंज नाही असं होऊ नये. सायकलला चाकं किती आहे? चैन कोणत्या चाकाला आहे? फिरवेल नवं, मागे नवा चक्का, नवे टायर, नवे ट्यूब. पुढच्या चाकाची एवढी अवस्था आहे, आऊट झालंय, तारा तुटल्या, गॅटर बाहेर आले, खडी बघत नाही, नदी पाहत नाही, गतिरोधक बघत नाही, चाललं ते बिचारं. मी त्याला विचारलं पत्रकारासारखं, बेटा एवढ्या गडबडीनं एवढा त्रास घेत का निघाला? तो म्हणला मी तरी काय करू, मागून दाट्टा आहे. लग्नात नवरी पुढे का नवरा पुढे? का लग्न होत नाही तिकडे? आणि नवरा नवरदेव पुढे, नवरा दोन्ही एकच आहे ते. विठाला विठाला. किरण शास्त्री वामन पंडितांचा मराठी श्लोक आहे. हरिकीर्तनात लोक म्हणायचे, छान आहे, कळणार आलाय अभ्यासकांना. मराठी ज्यांना बऱ्यापैकी उमगती त्यांना अर्थ कळेल. संसारीच कुलदैवता मी मानली बायको, आज्ञेने तिच्याच वागलो ती आयको, नायको बायको. काही चांगले चांगले लोक आहेत ऐकणारे, त्यांना कळतंय. आणि ऐकणाऱ्यांच्या चेहऱ्यावरती लख प्रकाश नसल्यामुळं त्यांचे भाव मला कळत नाही. ते झोपलेत का रडतात का हसतात हे कळत नाही. 4-5 लोकांचे चेहरे स्वच्छ आणि स्पष्ट दिसत आहेत. मधल्या काळात अंधार असल्यामुळं
आपलंच ते काश्मीर, पण विभागणी झाल्यामुळं आता जुळवतं येत नाही. स्वर्गीय गांधींची कृपा. विठ्ठल विठ्ठल वल्लभ शब्दाचा अर्थ मालक, यजमान, पती, भ्रातार. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा. लक्ष्मीला प्राधान्य दिलं. अहो हे वेदमंत्रांचं ट्रान्सलेशन आहे. लक्ष्मीं प्रिय सखीं देवीं नमामि अच्युत वल्लभाम. गायत्री महा विद्महे विष्णू पत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. याच मंत्रांचा अर्थ आहे गायत्रीचा. पाय लक्ष्मीचे हाती. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा. जगत सगळं अनाथ आहे आणि परमात्मा नाथ आहे. जीव अल्पज्ञ आणि परमात्मा सर्वज्ञ. म्हणजे वेदांत फिलॉसॉफी पण झाली, विषय संगती पण झाली. अभंगाचं तोंड स्पष्ट आणि स्वच्छ तुमच्या सगळ्यांच्या लक्षात आलं. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा. काही ठिकाणी स्त्रिया पुरुषांचा आदर करणाऱ्यात, काही ठिकाणी पुरुष स्त्रियांचा आदर करणार आहे. किती वेळेला तो दृष्टांत सांगू, पण नाविलाजाने लोकाला कळावं म्हणून पुन्हा पुन्हा त्या विषयाला पुनरावृत्ती दोष पत्करावा लागतो वक्त्यांना. कीर्तन झाल्यावर एके ठिकाणी मला चहा करता बोलवलं. मी म्हणालो त्यांना मी चहा घेत नाही, देता आलं तर दूध द्या. दुधाकरता मी गेलो. तो बिचारा कीर्तनाकरता आला होता. ती बिचारी घरात टी व्ही पाहत पाहत चॅनलला निवांत पडलेली होती. कळतीन तुम्हाला मराठी भाषा. ती बिचारी निवांत पडलेली होती. केस वगैरे सुटलेले होते आणि ती जेव्हा उभा राहिली तेव्हा तिच्या अंगात ती विण्याची खोळ होती. विण्याची खोळ कळती ना? सगळे अभ्यासकच लोक आहेत, तुम्ही जाणकारच आहेत. कळलं का? तिचे केस सुटले होते आणि घरात तिच्या नवऱ्याने बटन टाकल्यावर माझं लक्ष सुरुवातीला तिच्या पायाकडे गेलं. आज अमावास्या तर नाही ना? थोड्या लोकांना कळते, बाकी निवांत आहेत बिचारे. आणि सगळ्यांना तरी ऐकण्याचा त्रास का घ्यावा? विठ्ठल आणि त्याची इच्छा की कीर्तनकाराला दूध करावं आणि पाजावं. तो म्हणाला, ऐकतेस का, बाबांना दूध करणं. ती म्हणे मला इतकं टेन्शन आलंय ना, सिरियल पाहिले इतकं डोकं दुखतंय, तू कर आणि मला पण दे, मला कंटाळा आलाय. हे त्याच्या बायकोचं त्याला उत्तर आहे. आता नवरा बायकोची अशी चर्चा असल्यावर पाहुण्यांनी काय करावं? मी एक मधला मार्ग काढला. सुट्टे 20 रुपये दे, मी रस्त्याने पितो, तू त्रास घेऊ नको. सुट्टे 20 दे, मी रस्त्याने पितो, तू त्रास घेऊ नको. घरात ज्याचं चलतंय तेच आम्हाला बोलवत जा, विनाकारण त्रास घेत जाऊ नका. या उलट कधी कधी धर्मपत्नी खूप चांगली असते. देव धर्म तुळशी अर्चन पूजा नैवेद्य कुलधर्म कुलाचार त्याच बिचाऱ्या करतात. रांगोळ्या त्याच काढतात. संतांच्या सेवेला त्याच जातात. रामायणाला भागवताला गर्दी त्यांचीच आहे. बरोबर आहे की नाही? डोक्यावर तुळशी त्याच घेणार, हंडे त्याच घेणार, दिंडीत प्रदक्षिणाला एका वस्त्रात त्याच येणार, देवाची पूजा त्याच करणार. हे आपले संडे सगळे. आंघोळ होऊन कपाळाला बाथरूम मध्येच कुंकू गंध लावून, स्नान झाल्यावर दाढी कटिंग करून स्टँडवर जाऊन दुसऱ्याच्या पेपर मधलं पान मान घालून वाचणाऱ्या जाती राष्ट्रपती चर्चा करतात. राष्ट्रपती बदलायला पाहिजे. मी त्याला भेटलो, तू नुसता पती झाला, तुला ठिगळे लागले, राष्ट्रपतीचं तुला काय करायचं? कशाला त्रास घ्यायला लागला असतो? श्रद्धेनं कीर्तन प्रवचन भागवत झाल्यावर पाया पडून रुपये 2 रुपये ठेवणाऱ्या या मावल्या सगळ्या जणी टाळ्या वाजून त्यांचं कौतुक केलं पाहिजे. एवढं आपण कौतुक केल्यावर बिचाऱ्या जाताना तसं जाणार नाहीत अशी माझी भावना आहे. फक्त कीर्तन झाल्यावर तुमच्याच द्वारा एखादी खुर्ची मला इथे टाका, तुमचं काही हे काही, म्हणजे माझं टार्गेट पूर्ण होईल. आपली काही आसक्ती का, अमुक द्या, जे मिळेल त्यात समाधान मानायचंय. कीर्तनकारांनी जास्त मागू नये, लोकांनी कमी देऊ नये, मधला मार्ग उत्तम निघावा. हा मधला मार्ग कसा छान वाटला तुम्हाला? मी जीवनात कधी कुणाला कीर्तनाचं एवढं द्या कधी म्हणाल. लोक प्रेमानेच 21-15 देतात, आपण कधी कुणाला बोललो नाही म्हणा. उगी नारायण स्वामी महाराज केला इशारा जाता जाता. आपली माती आपली माणसं या सदराखाली. आपली माती आपली माणसं शब्दाचा अर्थ असा आहे, आपल्या हातानं आपल्या माणसाला आपण मातीत घालू नये याकरता देणं चांगलं असतं. तुम्ही कदाचित माझ्या मठावर आलात तर मी सुद्धा तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही, याच्या जाणीवा तुम्हाला असल्या पाहिजे. पण माझ्या कार्यक्रमाचा कधी सोहळा मठावर नसतोच मुळात, त्यामुळे योग येणार नाही.
कारण दुसऱ्याचा मठ तो माझा मठ मी का समजतो? ज्ञानोबरायाचे वचन मला आवडले. हे विश्वची माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपणची जहाला. ह्या पूजाच करतात, तुळशीला पाणी याच घालतात, नैवेद्य याच करतात, पाया पडून रुपये याच ठेवतात. आपले एवढे काही बेकार आहेत, पाया पडताना रुपये टाकतील आणि 5चा ठोकळा उचलतील, कुंडली कवरधारी. त्यामुळे मातृवर्गाला धन्यता दिली पाहिजे. आता मला वाटतं कबीरांचा दोहा आहे, नारी नारी मत कर यार नारी रतन की खान, जिस नारी से पैदा हुए शुक भीष्म हनुमान. ही स्त्री शक्तीची ताकद लक्षात असलं पाहिजे. ह्या जाणीवा स्त्री शक्तीच्या. म्हणून तुकोबराने साग्र विचार केला. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा. पद्म शब्दाचा अर्थ कमल. कमलाच्या पाकळी सारख्या कोवळ्या ज्याच्या पदकमलाच्या रचना आहेत म्हणून त्याला पद्मनाभ म्हणण्याची पद्धती आहे. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा. म्हणून अभंगाचं पहिलं चरण म्हणा, लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी वल्लभ लक्ष्मी टाळकऱ्यांना धन्यवाद. 8:15 वाजलेत. वेळ आपला कमी काळात कामं खूप करायचे. सत्ता भोगताना किती काळात किती काम करावं हे सगळ्यांना कळलं पाहिजे. काळ कमी राहिलाय, कामं खूप आहेत. कळते ना तुम्हाला सगळ्याला हे? अरे जागेत का तुम्ही? काळ कमी राहिलाय, कामं खूप शिल्लक आहेत. त्यामुळे मला माझी कीर्तनाची सत्ता भोगताना 8:15 वाजलेत. 1 तास उरला खटवांग रायासी आणि अर्धा तास उरला अमृत रायासी. त्यामुळे कमी काळात मला खूप आनंद द्यायचा आहे आणि घ्यायचा आहे. एका अभंगाच्या चरणापर्यंत आपण आलोत. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा. आता दुसरं चरण आहे, सुख वसे तुझे पायी. चला चला आपल्याला चर्चा करायची. पीटी मास्तर, तुमचं नाव काय? थोडं मोठ्याने बोला, मला कानाचा प्रॉब्लेम आहे. मधुकर पवार. सगळं गावच पवारांचं वाटतंय. हा योगायोगाचा आज मनोहर जोशी आणि पवार एकत्र महाराष्ट्रात पुन्हा परिवर्तन. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एका वाक्याकरता मी तुमच्याकडनं टाळ्या घेणार आहे. उभ्या महाराष्ट्राला आपल्या विद्वत्तेनं हृदयात ज्यांनी घर केलं ते वैकुंठवासी वाचस्पती जगन्नाथ महाराज पवारांची जन्मभूमी. त्या माणसांनी मला अभिप्रायाचं एक पत्र दिलेलं आहे. मी ते अजून माझ्या फाईलला सांभाळून ठेवलं आहे. त्यांचं वाक्य असं आहे, आपणास ऐकत असताना आम्हास उपकृत झाल्याचा आनंद प्राप्त होतो. पत्राचा आशय सांगतो. आपलं वाक्चातुर्य, सैद्धांतिक विचारधारा आणि उत्तम दृष्टांत, स्वर ताल लय अभियुक्त कीर्तनानं हृदयाचा ठाव घेतला जातो. आपला जस पवार. हे पत्र आहे माझ्याकडे स्वतःकडे. केवढा मोठा माणूस
महाराष्ट्राला या पवित्र भूमीने दिला आणि त्याच कुळानंतर पुन्हा हे एक रत्न तुम्ही संप्रदायाला आणि संतांना दिलं. तुम्हाला मी धन्यवाद देतो. लक्ष्मी वल्लभा दीनानाथा पद्मनाभा. सर काय नाव आपलं, मला ऐकू नाही आलं. मधु काका पवार. मी तुमच्याशी चर्चा करताना तुम्ही माझ्यावर रागवणार तर नाहीत ना? तसं वय तुमचं अजून कमी वाटतंय. मी माणूस बदलतोय थोडासा. काका तुमचं वय किती आहे? थोडं मोठ्याने बोला काका. तरी अजून कमीच आहे. मला जरा 70च्या दरम्यानचा माणूस पाहिजे. माणसं हे जरा मला हे बाबांचे कोणी आहेत का? शिष्य. मग प्रेमाने चर्चा करू शकतो ना? बाबा बाबा जरा इथे समोर या पुढे. बाबा या पुढे. बाबांना ऐकू येते ना पण मी बोललेलं? बाबा माझा आवाज तुम्हाला कनेक्ट होतोय ना? हॅलो हॅलो. मी आयबीन मधलं बोलतोय. मी तुमच्याशी चर्चा करतोय. एबीपी माझातनं बोलतोय. TV9 मधलं. बाबा तुमचं नाव काय? सोपान काका नाव आहे. काका सोपान काका म्हणलं तर काही हरकत नाही ना? मी तुम्हाला हिस्सा मागणार नाही पुतण्याहून. सोपान काका. सोपान काका वय किती तुमचं? काका मोठ्याने बोला. हां 70 वय. मला योग्य वयातला माणूस भेटला. सोपान काका कथा कीर्तन गुरु शिष्य साधू यज्ञ यात तुम्हाला आनंद वाटला का प्रपंचात आनंद वाटला? काका काय काका काका काय म्हणणं आहे तुमचं? जरा तुमची मुलाखत लोकांना. याच्यात आनंद वाटला. कशात आनंद वाटला? साधू संतांमध्ये. करेक्ट. वा वा धन्यवाद धन्यवाद. त्यांच्या जीवनाची फलश्रुती त्यांनी कशात आनंद व्यक्त केलाय? टाळ्या वाजवा. कशात आनंद व्यक्त केलाय? तुम्ही विरोधीत का? टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. धन्यवाद. मी काकांचं आपल्या या यज्ञमंडपातल्या कीर्तन मंडपातल्या स्टुडिओतनं मनापासून स्वागत करतो. काका मुलाखतीला माझ्या बरोबर आहेत. काकाशी मला पुढे चर्चा करायची. या ब्रेकनंतर आपण पुन्हा त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. काका तुम्ही सांगितलं संसारात मला आनंद वाटत नाही, कथा कीर्तनात आनंद वाटतो. हे कीर्तन हा यज्ञ झाल्यावर पुन्हा तुम्ही घरी जाणार आहेत का? काय नेमकं म्हणजे तुमचं? काका हसलेत. त्यांना फसल्यासारखं वाटायला लागले. कल्पना करा माझ्याकडे एखादं चॅनल असतं तर मी सुंदरपैकी एक चॅनल चालवलं असतं की नाही? कल्पना करा तुम्ही. मी वकील असतो तर कित्येकांच्या केस जिंकून दिल्या असत्या. पण देवाने मला ही वकिली दिली. आजही काही कमी नाही. लक्षात धरा तुम्ही. आजही काही कमी नाही. ह्या देवाच्या घरचा वकील आहे. विषय माझा मिटला. संसारात दुःखच आहे पण प्रत्येकाला पुन्हा त्यात जावं वाटतं. काका मी याकरता दृष्टांत देणार आहे. आता समोरच्या लोकांशी संवाद साधणार आहे. माझी एक प्रीमियर पद्मिनी नावाची गाडी होती. तिचा हँडगिअर अडकला. ती खराब झाली म्हणून मला जांभरखेड्याला यायचं होतं कीर्तनाकरता. गाडी खराब झाली. एका ट्रकच्या कॅबिनमध्ये बसून मी निघालो. रस्त्यात तिलाही प्रॉब्लेम झाला म्हणून हात दाखवला आणि एका एसटीत बसलो. 3 सीटाचं बाक रिकामं होतं. मला प्रवासानं डुलकी लागली. एक दारू प्यालीला माझ्या शेजारी आला आणि त्याने माझ्या डोक्यातल्या केसात हात फिरवला आणि तो मला म्हणायचा, सीमा काही तुला त्रास तर नाही ना? ही त्याच्या वागण्याची केवढी मोठी परिसीमा. सीमा काही त्रास तर नाही ना? केसामुळं त्याला मी कदाचित लेडीज स्त्री वाटलो असेल. मी त्याचा हात हळूच काढला आणि माझ्या दाढीत लावला. तेव्हा मला लांबलच दाढी असायची. जरा नेटवर जुने कीर्तन माझे तुम्ही पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मी हात काढला आणि माझ्या दाढीत लावला आणि तो पुन्हा काय म्हणतो, सीमा एवढं वय झालं तुला दाढी आली? मी त्याला ढकलवलं. त्याचा सुगंध माझ्या नाकापर्यंत येत होता. तरी तो मला म्हणायचा, कसं काय वाटतंय? म्हणलं नंबर 1. असा सेंट जगाच्या पाठीवर आणण्यात्र कुठे नाही. मध्ये मातले ते नागवेची नाचे अनुचित वाचे बडबडी तुकोबारायांचा पिनारावरती हा अभंग आहे. कळलं का? पुन्हा मला डुलकी लागली आणि त्यांनी झोपीतच माझ्या मांडीला खाजवलं. ऐकताय ना तुम्ही? मांडीला खाजवलं. त्याचे तसे जनावरासारखे वाढलेले नख होते आणि मला तीक्ष्ण नख लागला आणि ब्लडिंग रक्त निघालं. धोतर लाल झाल्यावर मला शंका आली, आपल्याला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम नाही. अचानक कसं झालं? तर तो पुन्हा खाजवत होता. मी त्याच्या हाताला धरलं. जरा माझ्या तारुण्यात मला रग होती. मी त्याच्या श्रीमुखात मारत असताना त्याने माझा हात धरला. तो मारायचं नाही. काय चूक झाली? मला माझी मांडी का खाजवली? तो काय मला म्हणतो माहिती का, ही तुमची का? म्हणलं माझी कुठे गेली? मला माहिती का? दृष्टांत संपला रे माझ्या बाबांनो. म्हणजे दारू पिणाराला नसलेली मांडी त्याची भासते, तसं विषयरूपी मदिरा प्यालेल्या प्रापंचिक जीवाला संसारात नसलेलं सुख भासायला लागतं. पण खरं सुख तुकोबाराय म्हणाले, तुझ्या चरणाजवळ अभंगाचं तुझे
माझी गेली नव्हती. मी चोपदाराकडे पाहून फार प्रसन्न झालो. कीर्तनात आपल्या आखाड्यात अशाच काठ्यांचे ताकदीचे माणसं असले पाहिजेत. आक्रमण झालं, कुणी विरोधी आला, त्याला धर्म नाही आवडला, ते आपल्याला मारायला लागले, तर याने चोप द्यावा याकरता चोपदार ही व्यवस्था आहे. कधी कधी ताजमहलला आणि संसदेवरती हल्ले का झाले, संरक्षण दल काय करत होतं हा प्रश्न निर्माण होतो. पण आमचं संरक्षण दल चांगलं आहे. काही सप्ताहात चोपदार एवढे थकलेले असतात की कीर्तनकारालाच फेटा बांधल्यावर त्याच्या हाताला धरून मंडपात त्याला आणावं लागतं. हे बलदंड ताकदीचे पाहिले. शिवरायाच्या काळात एखादा मावळा असावा असा हा बलदंड माणूस दिसतो. चांगला माणूस आहे, मला आवडलेला आहे. आणि त्यांच्याकडे पाहून अजून मला वाली सुग्रीवासारखी आठवण यायला लागली. असं त्यांचं स्वरूप आहे. धिपाड शरीर आहे. काही वयस्कर माणसं आहेत. सगळ्यांचं प्रेम उत्तम आहे. कीर्तनाचा वेळ आपला होत आला आहे. कदाचित आता 8:30 वाजत आले असतील. 7 ते 9 आपली वेळ आहे. आधी कीर्तन करणं या काळात परवडणारं नाही. म्हणजे तुम्ही दिवसभर बसलेले आहात, पहाटे 3ला उठलेले आहात, अनुष्ठानं केलेत, पूजन केलेत, यज्ञाला बसलात, पूर्णाहुतीला बसलात, प्रदक्षिणा मारली, हरिपाठ केला आहे. त्यामुळे तुम्हाला सारखं तास न तास बसवणं हे काही उचित नाही. शेवटी या 8 प्रहारा माजारी मोठके निमुषभरी थोडंसं परमेश्वराला द्यावं. ते चांगलं असावं, बरं असावं. स्वयंपाक केल्यावर आपण जे जे उत्तम केलं त्याचा भोग, त्याचा नैवेद्य देवाला द्यावा. तसं जीवन जगत असताना आपलं आयुष्य देवाला थोडंसं द्यावं. हा आपला क्रम आहे. सुख वसे तुझे पायी मज ठेवी तये ठाई या चरणाला एक सूत्र श्लोक आणि एक सूत्र ओवी तुमच्या समोर मांडणार आहे आणि कीर्तन संपवणार आहे. उपनिषद काढा, त्यातला एक मंत्र सांगतो. एको वशी सर्वभूतांतरात्मा एकम रूपम बहुधा यक करोति तमात्मस्तम एनु पश्चंती धीराः तेषां सुखम शाश्वतम नैतरेषाम. अर्थ सांगतो. हृदयकमल परागात व्यापक असलेल्या परमेश्वराला जो जाणतो त्याला सुली व निरावय सुख प्राप्त होतं. अन्यांना ते प्राप्त होत नाही. आता ज्ञानोबरायाची 4थ्या अध्यायातली ओवी सांगतो. एरवी विषयी सुख आहे हे बोलण्याची सारीखे नोहे तरी विद्युत स्फुरणे कान पाहे जगा माझी. पावसाळ्यात कडकड कडकड वीज चमकते. चमकलेल्या विजेचा प्रकाश कायम पडला असता तर जनरेटर, इन्व्हर्टर, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ट्यूब लावण्याची गरज लागली नसती. तो प्रकाश येतो आणि जातो. तसं विषयाचं सुख तुमच्या माझ्या जीवनात येतं आणि जातं. विषयाचे सुख येथ वाटे गोड पुढे आहे अवघड यमदंडवा. त्याच्या नादी न लागता विषय तो त्यांचा झाला नारायण ना आवडे जन धन माता पिता. या अवस्थेवर तुमचं माझं जीवन यावं याकरता परमात्म्याच्या चरणाजवळ सुख आहे. सुख वसे तुझे पायी मज ठेवी तये ठाई. ज्या ठिकाणी सुख वस्ती करतं त्या ठिकाणी देवा तुम्ही मला ठेवा असं तुकोबारायांचं वचन आहे. जाता जाता शंकासी न मागणारे तुकाराम महाराज आज मातेच्या द्वारा, लक्ष्मीच्या द्वारा, ब्रह्मांडाच्या नायकाकडं का मागतात? त्याचं कारण आहे त्यांचं भरभरून आलेलं आहे. सुख ओसंडून वाहतंय. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भय डुल्लत असो. पण त्यांच्या निमित्ताने जगाला ते सुख मिळावं याकरता ते मागत आहेत. गीता देवी अर्जुना करता वत्साचेनी ओरसे. पण योग असा त्याच्या निमित्तानं तुम्हाला मला गीता ज्ञानदेवीचा फायदा झाला. आत्तर कानात ठेवून कुणी प्रवास करत असेल तर जवळच्या